महाराष्ट्र मराठी न्यूजच्या बातमीची दखल। तासगाव सांगली रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार। तासगाव सांगली रस्त्यावरील खड्ड्यांचे वृत्त महाराष्ट्र मराठी न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन कवठेकंद येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत डांगे यांच्यासह इतर जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले। या संदर्भात शशिकांत डांगे यांनी महाराष्ट्र मराठी न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार, महाराष्ट्र मराठी न्यूजच्या आत्ताच बातमीची दखल घेऊन आम्ही कवठेकंदचे आमचे सामाजिक कार्यकर्ते आम्ही हे खड्डे बुजवलेले आहेत। तसं बघायला गेलं तर 2022 पासून मी या रस्त्याला तासगावची परशुराम माळी सर्कस तिथून ते काकणवाडीपर्यंत मी या संबंधित खात्याला निवेदन देत आलेलो आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या क्लिअर करा, बोर्ड बाजूला करा आणि रस्त्याचे खड्डे मुजवा। हे आजपर्यंत खड्डे यांनी कुठं मुजवलेले आहेत, म्हणजे तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखं ह्या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळं आज ह्या रस्त्यावरती अनेक माणसं जायबंदी झालेली आहे, अनेक माणसांना जीव गमवावा लागलेला आहे। एखाद्याच्या परपंचाचं वाटुळं ह्या रस्त्यांच्यामुळं झालेलं आहे, कारण या रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळं माणूस सरळ येतो आणि पडतो आणि डांबरीला लागून तो खलास होऊन जातो। इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणाने मला सांगावं लागेल की लवकरात लवकर या रस्त्याचं काम तिकडं काही करा, पण पहिला या रस्ता दुरुस्त करा। आणि जर तुम्ही नाही केलं तर आम्ही ह्याच ठिकाणाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला मी आत्तापर्यंत तंटामुक्ती अध्यक्ष आहे। आत्तापर्यंत मी नाही म्हटलं तर 15-20 पेशंट मी ॲम्ब्युलन्समध्ये घालून दिलेत। 2 त्यातली मयत पण झाली ती। मी एकदा आंदोलन करणार म्हणजे करणार। मयत झाले ती खड्डा मुजा ह्याच्याकडे वर्ग केला आहे रोड, त्याच्याकडे वर्ग केला आहे रोड। ते वर्ग करतो काय लोकांनी मरायचं का या रोडवर? त्या रोडवर मरायचं का? तुम्ही कुणाकडे पण वर्ग करा, पण ह्याच्याकडे मरायचं का? प्रशासनाने याची दखल घ्यावी। नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करणार, रस्ता रोक करणार। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा।